हॅलो फ्रेंड्स, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पुण्यावरनं तळेगाववरनं अलिबागला निघालो होतो आणि जाताना आपल्याला लोणावळ्यामध्ये पाऊस लागला. त्या पावसातून वाट काढून मग आपण शेवटी लोणावळ्यामध्ये पोहोचलो. तिथे आपण मॅप्रो गार्डन पाहिलं आणि त्यानंतर मग आपण पुढच्या दिशेने निघालो. पुढे आपण खोपोलीवरून डायरेक्टली महाड येथे पोहोचलो, जिथे की वरद विनायकाचं गणपतीचं मंदिर आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचं दर्शन करणार आहोत. सो कसलाही वेळ न घालवता मित्रांनो, करूया या व्हिडिओला सुरुवात. बाप्पा चला चला पटपट चप्पल तिथे काढू आपण. हे मंदिर आहे, आपण बॅक साईडला आलेलो आहोत मित्रांनो. आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया आणि मी समोरून साईडनं मी तुम्हाला दाखवेन मी समोरून दिशेने कसं दिसतं ते मंदिर. चला मंदिरामध्ये जायचं. चला तिथे काढू का चप्पल, इथे काढायची का? चल या इथे काढ, इथे काढा चप्पल, चप्पल काढा बाळा, दर्शन घ्या पटकन. ही समोरील बाजू आहे मित्रांनो, ही जी दिसते ना तुम्हाला, ही जी दिसते तुम्हाला ती समोरील बाजू आहे. आणि इकडून तुम्हाला जायचं असेल तर लाईनने तुम्ही जाऊ शकता, पण आपण आता सध्या इकडूनच एंट्री घेणार आहोत. चला मध्ये चल पिल्लू. चल का, चल तू येते ना, चल चल चला चला मध्ये. कुठून चालली? चल माऊ पटपट चल. चला चला पिल्लू मध्ये चला, जे गर्दी इथूनच मध्ये मध्ये सण मी घेतो घेऊन. चला जे करा, खाली बसा, डोकं टेकवा. घ्या घ्या घ्या. चला अरे बापरे. इकडे स्वरा. केला तू जय बाप्पा? जय बाप्पा केला? केला का जय बाप्पा? केला? तू कुठून आणलं ते पेढा? चला जय बाप्पा. चल धुकं पडलंय सगळीकडे, धुकं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आपण पुढच्या साईडला आलेलो आहोत. जेव्हा गर्दी असते ना तेव्हा इथे लाईन लागते मित्रांनो. आणि समोरून आपण आत्ताच आलो आहेत गाडीवर. इथे एक छोटंसं मंदिर आहे गावदेवीचं
आणि त्याच्यामध्ये अशा गावदेवीच्या मूर्त्या आहेत आणि हे असं समोरून काही दिसतं मंदिर. खूप सारे शॉप्स आहेत इकडच्या साईडला आणि इकडून तुम्हाला जायचं असेल तर पनवेलला जो हायवे लागतो तो इकडून या दिशेने लागतो आणि या दिशेने आपल्याला जायचं आहे कारण की आपल्याला अलिबागला जायचं आहे. सो आपण मंदिरामध्ये जाऊया परत एकदा कारण की आपल्याला बॅक साईडला जायचं आहे. चला. तर आपण परत बॅक साईडला चाललो आहे कारण की आपल्याला आता निघायचं आहे पुढे. बॅक साईड आहे. चला आपल्याला तिकडे जय बाप्पा करायचं. चला पटपट. अशी उडी मारायची नाही. चला पिल्लू पटकन यायचे की नाही. उडी मारू नको पडशील लागेल तुला. चल चला इकडे जायचं. इकडे मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे. चला चप्पल घालून घेऊत आपण. चला सँडल घाला. आपण तिकडे जाऊ पुढे. तिकडे मंदिर आहे दत्त मंदिर या साईडला. घाला सँडल घाला. पळायचे पटकन. चला आपल्याला पळत पळत जायचे. गणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण श्री दत्त मंदिर मंदिराकडे जाऊया. चला इकडे जायचं. इकडे 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 इथे पाणी आहे. पाणी बदक आहे बदक. चल बघ इथे अन्नछत्र पण आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर काही दान करायचं असेल तर तुम्ही इथं अन्नछत्रामध्ये दान करू शकता. हे अष्टविनायकचा नकाशा आहे. त्यांनी इथे एक छोटासा नकाशा तयार केलेला आहे आणि मागलच्या साईडला एक पुष्करणी आहे. पुष्करणी म्हणजेच एक तळं तळं आहे किंवा तीर्थ असल्यासारखं आहे. इथून खाली जायला रस्ता आहे पण तो बंद केलेला आहे. पुढे दत्त मंदिर आहे. चला दत्त मंदिरात. चला मंदिरात चला. हा कुठे मंदिर. तेव्हा गाडी आली बघ जोरात. जे भक्त निवास आहे आणि मागलच्या साईडला वॉशरूम्स आहेत लेडीज आणि जेंट्ससाठी. तर आपण दत्त मंदिराजवळ आलेलो आहोत. चला पटपट पटपट चला दर्शन घ्या. चला काढत. चला मध्ये. चला चला दर्शन घ्या. चला घ्या दर्शन. इथून जाणार रस्ता इथून आहे ना. सँडल घाल बबी. चला सँडल घालू आपण. ही ह्या पायाची ही ह्या पायाची ती नाही त्या पायाची. हा घाल ना पटपट घाल. फक्त पाऊस येते बघ मग पटकन घालायचं पटकन जायचं घरी आपल्याला. तू मुद्दाम करते ना. फटका देऊ का मी तुला.
त्याच्यात घाल, त्या पायात घाल, घाल या पायात. चालेल. इकडे गेली मम्मी वॉशरूमला. तू बुबू बसले तिथे. चला आता आपण आपल्या गाडीकडे जाऊ. हा चला गाडीकडे जाऊया. चला चला आता गाडीकडे जाऊ आपल्या. चला चला पटपट. काय भेटलं? हा पण चल पटपट. चल आता पळ बरं. चल पळ. आपली गाडी कुठे दाखव बघ मला. आली बघ गाडी. मम्मा चालली बघ. ती नाश्ता करणार आहे, वडापाव खाणार आहे. चल 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 चल. हे बघ इथे जय बाप्पा आहेत सगळे. मग हा केतू, हा राहू, हा शनी, हा शुक्र, हा गुरु, हा बुध, मंगळ, सोम आणि सूर्य आहे का? बघितलं का तू? चल कुठे गाडी? कुठे आपली? चल गाडी आली बघ. चल चल पळ. हा चल आपल्या गाडीकडे. इथे गाडी आपली. ही मंदिराच्या समोरील बाजू आहे मित्रांनो, आणि इथूनच एंट्रन्स आहे खरी. ही गाडी आपण पलीकडे लावली, आपण तिकडे जाऊया. हे गाव आहे महाड, आणि आता आपण इथून डायरेक्टली पेन मार्गे अलिबागला जाणार आहोत. सो इथून अंदाजे जायला 1 ते 1.5 तास लागेल. आपल्याला हळूहळू जायचे पावसाचा अंदाज घेऊन. आता इथे तरी सध्या पाऊस नाही आहे, बट सांगता येत नाही, पुढे चालून पाऊस असू शकतो. चला बघूया काय होतं काय नाही. तो आता डायरेक्टली आपण कुठेतरी थांबूया नाश्त्यासाठी, ब्रेकफास्ट करूया पेनमध्ये, आणि त्यानंतर मग पुढे जाऊया. चला चला. गाडी आली की कळतं तुला? आली 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 आली. आपली गाडी कुठे? इथे. हा चला गाडीवर बसा. आता आपण जाऊ. आता बीचवर जायचं ना तुला? तुला जायचं बीचवर? पाणी खेळायचंय? तुला आवडतं पाणी? चला चला मित्रांनो, मग भेटूया आता कुठेतरी. नाश्ता करण्यासाठी थांबूया. या मार्गाने इकडून आलोय आपण पनवेल हायवेने. आता आपल्याला इकडे जायचंय. मंदिराच्या बॅक साईडने हा रस्ता आहे. चला तर आपण या रस्त्याने जाऊया आता पुढे. हा रस्ता गावातून जातो आणि तिकडे जाऊन मग अलिबागचा रस्ता आहे त्याला मिळतो. गाव बघू शकता तुम्ही, हे महाड गाव आहे. हे महाड गाव आहे मित्रांनो. सकाळची 9:10 झालेले आहेत. आपण जवळपास 7:15 वाजता निघालो होतो तळेगाववरनं, आणि 8 वाजता आपण लोणावळ्यामध्ये होतो. दर्शन झालेलं आहे, आणि आपण आता पेन मार्गे अलिबागला निघालेलो आहोत. खूप छान वातावरण झालेलं आहे. कसल्याही प्रकारचं ऊन नाही आहे, पण पाऊस पडू शकतो. खूप छान असं वातावरण झालं आहे तयार. काय म्हणते बघा तुम्ही? काय म्हणते का? आवाज नको करू. बर. काय होतं आवाज केल्यावर? हा मोठ्याने नाही बोलायचं? मोठ्याने बोलायचं का? बर. का तुला ऐकू येत नाही का? आता आपण बीचवर जाणार आहे ना? तुला आवडते बीच?
चला मग बाय करा सगळ्यांना. हं? काय करा सगळ्यांना बाय करा. असं काहीतरी एक छोटीशी नदी लागलेली आहे आपल्याला महाडच्या बाजूला. नाव माहीत नाही आपल्याला, परंतु पाणी भरपूर आहे मित्रांनो, खूप छान पाणी आहे. छान आहे ना पाणी, किती छान छान पाणी. पुढे गेल्यानंतर खराब रस्ता सुरू होतो मित्रांनो. थोडासा एक अर्धा किलोमीटरचा पॅच आहे, तो खराब आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ही जी बिल्डिंग दिसत होती त्याच्या बाजूलाच हायवे, आणि जास्त काही मोठा पॅच नाही, एक 100 मीटरचा पॅच आहे. एक 2 ते 3 एकच मिनिटामध्ये तुम्ही पोहोचता. आणि हा हायवे पुण्यावरून अलिबागला जाणारा हा जो हायवे आहे तो हा आहे. तर आपल्याला उजव्या दिशेला जायचं, डाव्या साईडला पुणे. चला तर मग आता आपण हायवेला लागलेलो आहोत. गाडी येते पुढून, थांबा. चला ओके, चला आपण आता हायवेला लागलेलो आहोत. आता पेनला जायचं आहे आणि पेन मार्केटनंतर मग अलिबागला. वाटेमध्येच कुठेतरी ब्रेकफास्ट करूया आपण. वडापाव घेतलेले आहेत आपण. इथे खूपच गर्दी आहे वडापावची. आपण कुठे आहेत माहिती आहे का? आपण कोणत्या गावामध्ये आहेत?